हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. काल आम्ही गेलो होतो. चैत्र नवरात्री उत्सव ठाण्यामधील कोपरी एरियामध्ये होता. खूप सुंदर डेकोरेशन केलेले आहे इथं. फुल मल्टी कलर्सच्या लाईट्स आणि एकदम असं झकास डेकोरेशन केलेलं इथं. फुल ऑफ लाईट्स तुम्ही बघू शकता. आणि हे तर स्पेशली एक पॉईंट ऑफ अट्रॅक्शन होतं. खूप छान लाईटअप केलेलं. आणि मंदिराकडे जाण्याची एंट्रन्स आहे इथे. हे बघा, असं बॅनर्स लावलेले जागोजागी. आणि हे लाईट्स मंदिरापर्यंत त्यांनी फुल डेकोर केले आहेत. हे असं मंदिराचं प्रवेशद्वार बनवलेलं आहे त्यांनी. पूर्ण व्हाईट हाऊस मंदिर बनवलंय. इतकं सुंदर वाटत होतं हे. आणि एंट्रन्सलाच बाळासाहेबांचा व आनंदीगे साहेबांचा इथे फोटो लावलेला. खूप सुंदर वाटत होतं. ठाण्यामध्ये दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला जातो. दरवर्षी असं मंदिराचं सेटअप उभं केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम्स इथे अरेंज केले जातात. वेगवेगळे सेलिब्रिटीज येतात. तुम्ही बघू शकता, आज आम्ही ज्या दिवशीच्या प्रोग्रामला गेलो होतो त्या दिवशी वर्षा उसगावकर आल्या होत्या. तुम्ही इथं बघू शकता किती गर्दी होती. श्रीकांत शिंदे साहेब देखील आले होते, त्याच्यामुळं खूप गर्दी होती. आणि अशा प्रकारे इथं आरती चालू होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा. तरी आत्ता गर्दी कमी आहे. थोड्या वेळानंतर खूप क्राऊड वाढला होता ॲक्च्युली. आणि इथे बघू शकता तुम्ही. गाभाऱ्यामध्ये एकदम सुंदर असं एअर कंडिशनिंग पण केलं होतं, का तर खूप गरमीचे दिवस आहेत. तुम्ही बघू शकता इथे. हे 108 प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यांनी गाभाऱ्यात असा स्पेस बनवलेला. इथं आरती चालू होती. वर्षा उसगावकर मॅडम, वहिनी साहेब यांच्या हस्ते आरती झाली. चला जाऊया मंदिराच्या दिशेने देवीचं दर्शन घ्यायला. खूप सुंदर देवी बसवलेली यावर्षी. तुम्ही बघू शकता इथे. हे असं पूर्ण व्हाईट हाऊस थीम आहे. लुक ॲट द क्राऊड. खूप माणसं आली होती.
आरती झाल्यानंतर इथे गाण्याचा प्रोग्राम सुरू झाला होता. सादर करीत आहोत. सादर आहे आम्ही पुरी दर्याचे राजे हाव. निर्माता रंगायत दिग्दर्शक आम्ही आयुष्याच्या दर्याचे राजे खंडोबा देवाचे दर्याची चौलत गुरगुर तोच प्रॉब्लेम होतोय. कवी